तर नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास 40 जणांना मंत्री केलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्यासाठी आता पंतप्रधान कार्यालयातून मंत्र्यांना फोन केले जात आहेत। सध्या महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना फोन आलेला आहे। रामदास आठवले यांना देखील फोन आलाय। तर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हे देखील मंत्रिपदाची आज शपथ घेणार आहेत। तर जळगाव रावेरच्या खासदार रक्षा खडसेंना पंतप्रधान कार्यालयातून मंत्रिपदासाठी फोन आलाय आणि मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर रक्षा खडसे भावुक झाल्या। आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। जनतेने दिलेला आशीर्वाद, मोदींनी विश्वास दाखवला, त्यामुळे त्यांनी आभार मानलेत आणि रक्षा खडसेंना आता कुठलं खातं मिळणार, मंत्रिपद मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। रक्षा खडसेंचं मी अभिनंदन करतो। थेट रक्षा खडसे माझ्यासोबत आहेत। नुकत्याच आपल्याला पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने फोन आला, पहिली प्रतिक्रिया काय? मलाही विश्वास बसत सगळ्यात आधी मी सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते, कारण की ठीक आहे शांत एकदम थोडं रक्षाजी, आपण थोडं शांत राहावं, एवढं मन भारी करू नका। पण आपण जे काम केलंय त्या कामाचं हे फलित मिळालं असं वाटतंय का आपल्याला? नक्कीच, पण ह्यावेळेस खरोखर जनता माझ्यासोबत राहिली, सगळे मतदार राहिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या नेते मंडळींनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला। बाबा असतील, त्यांनी पण खूप माझ्यासाठी मेहनत घेतली आणि ह्यावेळेस सगळ्यांनी खूप सपोर्ट केला, त्याच्यामुळे मला एवढं चांगलं यश मिळालं। आणि आज नक्कीच मोदीजी असतील, अमितजी असतील, देवेंद्रजी असतील, सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी आज संधी मला मिळालेली आहे। ज्या पद्धतीनं आज जो क्षण आहे, या क्षणामध्ये जर बघितलं तर यापूर्वी एकनाथजी खडसे मंत्री होते राज्यामध्ये, त्यानंतर तुम्ही सून म्हणून तुमच्याकडे केंद्राची मोठी जबाबदारी येते। काय वाटतं यावेळेस कोणाची आठवण तुम्हाला सगळ्यात जास्त येते? बघा, आज परिवारातलं आज बघायला गेलं तर आज माझे पती नाही आहे। मागच्या 10 वर्षापासनं नाथाभाऊंनी एक मुलगी म्हणून खूप सांभाळलं, सगळ्या परिवाराने मला खूप सांभाळलं, जनतेने खूप मला सांभाळलं। मागच्या काळामध्ये नाथाभाऊंना दुसऱ्या पक्षात जावं लागलं काही त्यांच्या अडचणींमुळे, पण त्यावेळेससुद्धा पक्षाचे सगळे नेते माझ्यासोबत भक्कमपणे उभे राहिले आणि कधी तशी जाणीव मला म्हणजे जाणीव करून नाही दिली की मी एकटी आहे। सगळ्यांनी खूप सहकार्य केलं। आम्ही तुमचं काम बघितलं लोकसभेमध्ये, आता गेल्या तिसरी तुमची टर्म आहे। आपण अनेकदा आपल्या लहान मुलांना सोडून लोकसभेत प्रश्न असला की धावत धावत जातो, ते आम्ही ते बघितलेलंच होता। काय वाटतं, हे कमिटमेंट असल्यामुळे ही संधी मिळाली तुम्हाला? कमिटमेंट म्हणण्यापेक्षा बघा, खूप लहान वयात सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर येऊन गेल्या। जेव्हा मी 20 वर्षाची होती तेव्हा सरपंच झाली, 22 वर्षाची होती तेव्हा जिल्हा परिषदला सभापती म्हणून काम केलं। अचानक निखिलचं निधन झालं तेव्हा माझा मुलगा 1.5 वर्षाचा होता, मुलगी 4 वर्षाची होती आणि लगेच 2014ला लोकसभेची जबाबदारी मिळाली। ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण जर बघितलं असेल, एक व्यक्तिगत जीवन माझं म्हणा किंवा सामाजिक जीवन म्हणा, ह्या सगळ्यांमध्ये खूप कसरत मला पुरली, बऱ्याचशा अडचणींना पण सामोरं जावं लागलं। पण जो काही जनतेने माझ्यावर विश्वास दाखवलेला होता त्या विश्वासासाठी मी सतत काम करत राहिली, लोकांमध्ये सतत राहिली। तर मला असं वाटतं की कुठे ना कुठे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावरही परिणाम होत असतो। एक शेवटचा प्रश्न विचारतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला विचार केला आहे, तरुण आहेत, महिला आहेत, काय वाटतं कुठलं खातं तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकाल? बघा, मी आजही मी सांगते की पक्षाने जी जबाबदारी दिली ती नेहमी मी स्वीकारलेली आहे। मी कोणत्या खात्याच्या अपेक्षाने किंवा मला मंत्रिपद मिळालंच पाहिजे ह्या अपेक्षाने मी कधी काम केलं नाही। आज मला अभिमान वाटतो की आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला तिसऱ्यांदा काम करायची संधी मिळते आहे, कारण की आज माझ्यासारख्या महिला ज्या आहेत, ज्या तरुण महिला आहे किंवा तरुण आपले मुलं असतील जे राजकारणात आता आलेले आहे, जे खूप कमी वयाचे आहे, आमच्यासारख्या आजच्या जनरेशनचं विजन हे खूप वेगळं आहे। आम्ही देशासाठी काम करायची एक अपेक्षा ठेवतो, एक इच्छा ठेवतो आणि आदरणीय मोदी साहेब त्या
विजनने ह्या देशाला पुढे घेऊन चाललेले आहेत, तर नक्कीच त्यांच्यासोबत आज काम करायची संधी मिळणं हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खातं कोणतं भेटेल त्याची काही मला अपेक्षा नाही, पण नक्कीच पूर्ण 100% माझं प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न मी करेल. आणि आदरणीय मोदी साहेबांनी जो संकल्प घेतलेला आहे या विकसित भारतचा, त्या संकल्पाला नक्कीच माझा थोडाफार खारीचा वाटा का होईना त्याच्यामध्ये मी सहभागी राहील. तर शिवसेनेकडून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आलाय. शिवसेना खासदार प्रतापराव जाधव हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत. सध्या आपल्यासोबत प्रतापराव जाधव आहेत, बुलढाण्याचे शिवसेना खासदार, ज्यांना मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे. काय सांगाल, तुम्हाला मंत्री आता तुम्ही होणार शपथ घेणार आहात? निश्चितच माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी या ठिकाणी मला संधी दिली. खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी श्रीकांत शिंदेंनी मंत्री व्हावं अशा प्रकारची आग्रह एकनाथराव शिंदे साहेबांकडे धरला होता, पण स्वतः श्रीकांत शिंदे साहेबांनी त्याला नकार दिला. आणि एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा एका माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला, त्या ठिकाणी ग्रामीण भागातून आलेल्या एका शिवसैनिकाला या ठिकाणी मंत्रिपदाची संधी दिली. निश्चित त्यांच्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही अशा प्रकारचीच कामगिरी आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये करू. मुख्यमंत्र्यांनी मेरिटनुसार निर्णय घेऊन सांगितला आणि मेरिटनुसार निर्णय दिला. सर्वात वरिष्ठ खासदार निश्चित त्यांच्या नजरेत कदाचित माझं मेरिट चांगला आला असेल, त्यांनी दिला आणि आपणही ते ठरवू शकतात. कुठलं खातं सर तुम्हाला अपेक्षित आहे? नाही, हे बघा, आता हे खातं आदरणीय नरेंद्र मोदीजी जी काही जबाबदारी देतील ती निश्चित अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडू. बुलढाण्यात जल्लोष सुरू झालेला आहे. चला, जल्लोष होणार. आपण पाहतोय की बुलढाण्यामध्ये जल्लोष सुरू झालेला आहे. त्याचबरोबर आता प्रतापराव जाधव हे निघालेले आहेत पंतप्रधान कार्यालयामध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जे संभाव्य मंत्री आहेत त्या सर्वांना चहा पाण्यासाठी बोलवलेले आणि त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून प्रतापराव जाधव आता पंतप्रधान कार्यालयाकडे निघालेले आहेत. आणि आता जाऊया थेट नवी दिल्लीतले अपडेट आपण घेत आहोतच. आणि त्यातच एक मोठी बातमी येते. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना देखील पंतप्रधान कार्यालयातून फोन आलेला आहे. मुरलीधर मोहोळ हे प्रथमच खासदार म्हणून निवडून आलेत आणि ते सुद्धा आज नवी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना देखील पीएमओ मधून फोन आलेला आहे आणि ते देखील भाजपकडून मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आज केंद्र सरकारमध्ये. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागली आहे. कोणतं मंत्रिपद, कोणतं खातं हे आपल्याला नंतर कळेलच. मात्र मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा पंतप्रधान कार्यालयातून फोन आलाय. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, बरोबर आहे, मुरलीधर मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शपथ घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यापूर्वी जर बघितलं आपण तर भारतीय जनता पक्षाने स्पष्ट सांगितलं आहे की प्रमुख जे 5 खाते आहे, अर्थ, संरक्षण, गृह, परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय, या 5 मंत्रालयावर कुठलीही चर्चा होणार नाही. फक्त इतर मंत्रालयावरती चर्चा होईल. आणि मुरलीधर मोहोळला फोन आलेला आहे. फोन आल्यानंतर त्यांना स्पष्ट सांगण्यात येईल संध्याकाळी जेव्हा शपथविधी होईल त्यानंतर त्यांना कुठलं खातं मिळतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार, त्यांना शपथविधीसाठी फोन आलेला आहे. प्रशांत, प्रथमच खासदार म्हणून निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांना डायरेक्टली मंत्रिपदाची लॉटरी लागते, त्याबद्दल काय? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर ज्या पद्धतीनं माहिती मिळते की मुरलीधर मोहोळ यांना शपथविधीसाठी निमंत्रित आलेलं आहे, ज्या पद्धतीनं माहिती मिळत आहे, सूत्रांची माहिती आहे, पण ही एक मोठी घडामोड आहे. पहिल्यांदा ते निवडून आले आहे पुण्यातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेला त्यांची जे मैत्रीचे नातं आहे ते नातं जपल्यामुळे होऊ शकतं त्यांना मिळालं असेल अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आता मुरलीधर मोहोळ कुठल्या खात्याचं हे घेतात, शपथविधी घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. स्टुडिओ, बरोबर आहे. आणि मुरलीधर मोहोळ यांच्या रूपानं पुण्याची मान आता ताठ होणाऱ्या अभिमानानं, कारण पुण्याला सुद्धा केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार आहे. मुरलीधर मोहोळ हे पुण्याचं प्रतिनिधित्व करतात लोकसभेचं आणि ते प्रथमच खासदार म्हणून निवडून आलेत आणि त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली असं म्हणायला हरकत नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची